खामगाव बुलढाणा जिल्ह्यातलं एक शांत शहर. पण 23 सप्टेंबरच्या संध्याकाळी चिखली बायपासवरच्या हॉटेल जुगनू लॉजिंगच्या खोली क्रमांक 101 मध्ये घडलेल्या एका भयानक घटनेनं पूर्ण शहर हादरले. 19 वर्षीय ऋतुजा पद्माकर खरात आणि तिचा 22 वर्षीय प्रियकर साहिल उर्फ सोनू राजपूत हे दोघंही सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेरडा गावचे रहिवासी. 2 वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. घरच्यांना याची कल्पना नव्हती, म्हणून ते चोरून एकमेकांना भेटायचे. पण कालच्या रात्री त्यांचं प्रेम संशयाच्या विषारी जाळ्यात अडकलं आणि चारित्र्याच्या संशयावरून 2 वर्षांच्या प्रेमाचा एका क्षणात शेवट झाला. सोनूने आधी ऋतुजाला चाकूनं भोसकून संपवलं आणि नंतर स्वतःच्या पोटात चाकू घालून स्वतःही गतप्राण झाला. नेमका कसा होता हा घटनाक्रम? या दोघांमध्ये नेमका काय वाद झाला ज्यामुळे सोनूने त्याच्याच प्रेयसीला अशा प्रकारे संपवलं? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. ऋतुजा खामगावच्या शासकीय पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये संगणक अभियांत्रिकीच्या 3ऱ्या वर्षाची विद्यार्थिनी. मूळची साखरखेरड्यातल्या शिंदी या गावची. ती हुशार आणि महत्वाकांक्षी होती. तिनं 2025च्या उन्हाळी परीक्षेत पहिली श्रेणी मिळवून आपल्या कुटुंबाचा अभिमान वाढवला होता. साहिल एक 22 वर्षांचा तरुण, तोही साखरखेरड्याचा. तो ऋतुजाच्या आयुष्यात 2 वर्षांपूर्वी आला होता. त्यांचं प्रेम घरच्यांपासून लपून होतं. ते अधूनमधून भेटायचे, पण लपून छपूनच. कालच्या घटनेआधी हे दोघं 8 वेळा जुगनू हॉटेलच्या खोलीत भेटले असल्याचं हॉटेलच्या रेकॉर्डवरून कळले. प्रत्येक वेळी ऋतुजा बनावट आधार कार्ड वापरून रूम बुक करायची, ज्यामुळे त्यांच्या नात्याची गुप्तता कायम राहायची. पण या रात्री त्यांच्या भेटीचा शेवट असा होईल याची कुणालाच कल्पना नव्हती. तर झालं असं की काही दिवसांपासून साहिलच्या मनात ऋतुजाच्या चारित्र्याबाबत संशय वाढत होता. त्यांच्यातले छोटे मोठे वाद आता रोजचेच झाले होते. संध्याकाळचे 8:30 वाजले होते. जुगनू हॉटेलच्या 101 क्रमांकाच्या खोलीत सामान्यपणे शांत असलेल्या वातावरणात ऋतुजा आणि साहिल यांच्यातलं संभाषण हळूहळू तीव्र वादात बदललं. पोलीस तपासानुसार साहिलला ऋतुजाच्या निष्ठेबद्दल शंका होती आणि त्याच शंकेने त्याला आंधळं बनवलं. वाद वाढत गेला. शब्दांचे वार चाकूच्या वारांमध्ये बदलले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास साहिलने धारदार चाकूसारख्या शस्त्राने ऋतुजावर वार केले. त्याने तिच्या छातीत आणि पोटात चाकू खुपसले आणि ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. पण साहिल इथंच थांबला नाही. तिला मृत पाहून साहिलनं कदाचित पश्चाताप किंवा निराशेनं स्वतःवरही त्याच चाकूनं वार केले. त्याच्या छातीतले घाव इतके खोल होते की त्यानंही काही क्षणातच जीव सोडला. पूर्वी असलेलं गुलाबी वातावरण आता लाल भडक रक्तानं माखून गेलं होतं. खोलीत कमालीची शांतता पसरली. बऱ्याच वेळापासून खोलीतून भांडणाचा आवाज येत होता, पण अचानक दोघांचाही आवाज बंद झाल्यानं हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी खोलीत डोकावताच त्यांना 2 मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी लगेच खामगावच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला संपर्क साधला. पोलिसांचं पथक, ज्यात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक लोढा आणि स्थानिक पोलीस निरीक्षक सचिन सांगळे यांचा समावेश होता. ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पण ही बातमी शहरात पसरताच हॉटेल बाहेर शेकडो स्थानिक लोक जमले. गर्दी वाढली आणि इतकी वाढली की ती पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि SRPFला बोलवावं लागलं. पंचनामा पूर्ण करून दोन्ही मृतदेह खामगावच्या सरकारी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी प्राथमिक तपासात काही धक्कादायक खुलासे केले. साहिलने वापरलेलं शस्त्र त्याच्या मृतदेहाजवळ सापडलं आणि त्याच आधारावर हत्येचा आणि आत्महत्येचा निष्कर्ष काढला गेला. पण सुरुवातीला पोलिसांनी ऋतुजानं हॉटेलमध्ये दिलेल्या खोट्या आधार कार्डमुळे तिचं नाव पायल पवार असं जाहीर केलं, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला. नंतर तिची ऋतुजा पद्माकर खरात ही खरी ओळख समोर आली. तपासात असंही समजलंय की साहिल आणि ऋतुजा यांच्यातला संशयाचं भूत इतकं वाढलं की त्यांच्या बोलण्यातून हा तणाव सोडवता आला नाही. साहिलचा संशय हेच या हत्याकांडाचं मूळ कारण ठरलं असं पोलिसांचं म्हणणं आहे. हॉटेलच्या रजिस्टरमध्ये बनावट आधार कार्डच्या नोंदी आणि दोघांचे वारंवार हॉटेलला येणं यामुळेही तपासाला वेगळं वळण मिळाले. या प्रकरणाचा तपास खामगावचे शिवाजीनगर पोलीस स्टेशन करीत असल्याची माहिती DYSP प्रदीप पाटील व साखरखेरडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कारेवार यांनी दिली. या घटनेनं एक सत्य पुन्हा समोर आले. संशय कधीच उघड्या दारानं येत नाही. तो कुठल्या तरी फटीतून येतो. त्यामुळे त्याची पूर्ण शहानिशा करूनच पुढचं पाऊल उचलावं. आणि पुढचं पाऊल म्हणजे हत्या नाही, असे अनेक प्रश्न शांततेच्या मार्गाने सुद्धा सुटू शकतात.
दरम्यान पुन्हा एकदा फक्त एक संशय कसा एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोघांना संपवू शकतो हे समोर आले. तरुण वयात मुलं प्रेमात पडतात, पण लगेच ते शारीरिक आकर्षणाकडे ओढले जातात. त्यामुळं अशा नात्यात प्रेम राहत नाही. मुळात विद्यार्थी दशेत लॉज, मित्राची रूम वगैरे इत्यादी गोष्टी टाळायला हव्यात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.